काय ग तुझं काय इथे? हा कशाला आलीस इथे तू? मल्लिका, आई आपण आपल्या फॅमिली मॅटरवर बोलतोय ना, मग ही मध्ये का आली आहे? काकू एक मिनिट. जर आपण तिच्या आयुष्याबद्दल बोलतोय तर तिलाही ते ऐकण्याचा पूर्ण अधिकार आहे. ती इथे थांबूच शकते. आणि मुळात राजवाड्यांचा फोन याच विषयासाठी येणार आहे ना, तेव्हा चिंगी इथे हजर असणं अपेक्षित आहे. तुझ्यामुळे होतंय सगळं. सगळ्यांना आमच्या विरुद्ध केलंस ना तू. चालते हो. काय करताय तुम्ही? प्रेग्नेंट आहे ती, त्याचं तरी भान ठेवा. आणि बास करा. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करणं थांबवा आता. तुमच्या लेकाने केलाय तेवढा पुरे झाला. माझ्या अंशूने केलंय तिचा छळ? अगं तिने छळलंय. तिने वाट लावलीये माझ्या अंशूच्या आयुष्याची. तरी पोट नाही भरलं अजून हिचं. आता तर इस्टेटीवर डोळे आहे आमच्या. हा तिने चेन चोरली ना, तेव्हाच माझ्या खरं लक्षात आलं होतं की ही एक नंबरची कावेबाज मुलगी आहे. याच दिवशी तिला हकललं असतं ना तर हा प्रॉब्लेमच झाला नसता. बघून घेतलं असतं स्वतःच्या मुलाचं काय करायचं. अगं असं कसं बोलतेस तू? आवर घाल तोंडाला जरा. आई अहो मी खरं तेच बोलतेय. ह्या मुलीने सगळं मुद्दाम घडवून आणलंय. तुम्ही विचार करा नाही, मेहंदीच्या दिवशी मी ह्यावरूनच चिडले होते, तेव्हा हिने नाही सांगितलं हे सगळं. बरोबर ऐन लग्नात हिने येऊन तमाशा केला आणि माझ्या अंशूचं लग्न मोडलं. किती अपमान झाला माझ्या अंशूचा. ही मुलगी काय लेवलची कारस्थानी आहे ना. स्वानंदी, मला सगळ्यात ह्याचं वाईट वाटतंय की अजूनही तू तिला पाठीशी घालतेस, तिला साथ देतेस. कारण ती विक्टिम आहे तुमच्या मुलाने जे केलंय त्याची. तुमच्या मुलामुळे आज तिच्यावर जी आली ती परिस्थिती आली आहे. गरोदर आहे ती आता. कळलं, ती गरोदर आहे, गरोदर आहे, गरोदर आहे. कळलं. सारखी सारखी आठवण करून द्यायची गरज नाहीये. पण ती गरोदर आहे ना, ते ती आपल्याला खाजगीत सांगू शकली असती, पण नाही. ज्या पद्धतीने ती न्यूज तिने बाहेर आणली त्यावर वाह वाह. हे तिचे खरे रंग आहेत, ते कळले आपल्याला. सगळ्या पाहुण्यांसमोर मान खाली होती आपली. अगं लोक आपल्याबद्दल, राजवाड्यांबद्दल काय काय बोलत असतील. ओ माय गॉड, कल्पना सुद्धा नाही करत मला. सगळं सगळं हिच्यामुळे झालंय. माझा जीव गेला ना तरी अंशुमनचं लग्न हिच्या बरोबर नाही होऊ देणार मी. माझ्या लग्नाची काळजी कोणीच करू नका, करू नका. कारण माझं लग्न झालंय. अंशू, काय बोललास तू? तू जे ऐकलंस तेच मग. माझं ऑलरेडी लग्न झालंय. स्वतः चिंगीशी लग्न करण्याचा काही प्रश्नच येत. एक मिनिट, असं कसं लग्न झालं आणि कोणाच्या परवानगीने झालं? आई आहे ना मी तुझी. मला कसं नाही सांगितलंस तू? एक मिनिट, कोण आहे मुलगी? अरे बोल. शांत हो मॉम. मी तुझा राग समजू शकतो, पण हे सगळं इतक्या घाईत झालं ना, आणि मला सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला.
डोकं फिरले का तुझं अंशू? अरे सरप्राईज द्यायला काही छोटी गोष्ट आहे का? आणि चिंगीशी लग्न करायचंय तुला, मग भलत्या कोणाशी लग्न झाल्याचं कसं सांगू शकतोस रे? भलत्या कोणाशी नाही आजी. माझी बायको तुमच्या माहितीतली आहे. तिचं कुटुंब तुम्हाला माहिती आहे. आणि ती खूप चांगली मुलगी आहे. सगळ्यांना ती खूप आवडेल, खास करून वहिनीला. वहिनीच्या तर खूप जवळची आहे ती. नाही, माझ्या जवळचं कुणीच इतकं आतेताई नाहीये की जे तुझ्यासारख्या माणसाशी लग्न करेल. आज चिंगीला सुद्धा नाईलाजाने करावं लागणार आहे तुझ्याशी लग्न. चिंगीचं सोडावं आता. आणि माझी बायको आताताई नाहीये. खूप क्यूट आहे ती. हुशार, टॅलेंटेड, सगळे गुण अगदी ठासून भरलेत तिच्यात. एक मिनिट अंशुमन, तू काय केलंयस? तू काय बोलतोयस? तू अजून एका मुलीला फसवलंयस का? अरे तू बाप होणार आहेस, त्याच्यावरून इथे गदारोळ माजलाय आणि तू लग्न करून आलायचं सांगतोयस. काय करून आलायस मला माहित नाही. आणि फक्त चिंगीवर नाही, ह्या ज्या कुठल्या मुलीशी लग्न केलंयस ना तिच्यावरही अन्याय केलायस तू. हो गॉड वहिनी, कूल डाऊन. काय बोलतीयस तू? स्वतःच्याच भाऊजींची कोणी तक्रार करतं का असं? ए तू वाटेल ते बोलू नकोस हा. मस्करी करण्यासारखी गोष्ट नाहीये ही. मस्करी का करू मी वहिनी? माझी बायको स्टार आहे आणि तिला सगळीकडे ना ग्रँड एंट्री लागते. म्हणूनच तर मी आता तिला माझ्यासोबत घेऊन नाही आलो. आणि ते तिला आवडणार पण नाही. मला ना तिच्यासाठी रेड कार्पेट टाकायचंय. वाटेत फुलं पसरायची आहेत. कोमल पायांना त्रास नको व्हायला म्हणून. एकच मिनिट. परफेक्ट. सो गाईज, ज्या क्षणाची आपण सगळे वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. आर यू गाईज रेडी? यू गाईज रेडी? यू गाईज रेडी? मीट माय वाईफ, सौभाग्यवती सुष्मिता अंशुमन राजवाडे. राजवाडे. राजवाडे.